कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आला आणि यामुळे पुराच्या पाण्यानं गावांना वेढा घातला। करवीर तालुक्यातील काही गावांमध्येही पुराचं पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांच्या शेतीचं व मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। त्यामुळे याचं सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई त्वरित व्हावी अशी मागणी करवीर तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भातील निवेदन आज निवासी नायब तहसीलदार भालचंद्र यादव यांना देण्यात आलं। यावेळी बोलताना तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले, आज शिवसेनेच्या वतीनं नायब तहसीलदार यादव साहेबांना आम्ही एक निवेदन दिलं। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस लागल्याने पुराचं थैमान संपूर्ण म्हणजे अनेक गावं आणि अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली होती आणि आज पंचनामा त्यांनी म्हणजे जे काय त्यांना जे नुकसान भरपाई मिळायला पाहिजे ती त्या पद्धतीने त्यांचं पंचनामा चालू नाही। तर आज आम्ही तहसीलदार साहेबांना सांगितलं की लोकांना जे स्वतः वस्तुस्थिती म्हणजे ज्या तुम्ही एखाद्या घरामध्ये पाणी आलेलं आहे तिथं पंचनामा करत असताना तो समोर असणारा भाडेकरू त्याचं नाव घ्या आणि असेसमेंट आहे म्हणजे त्यांचं ठरलेलं आहे की असेसमेंट ज्यांना आहे त्याच्या नावावर पंचनामा, पण तसं करू नका। मग खराब पूरग्रस्त ज्याचं नुकसान झालं तो वंचित राहणार आहे आणि ज्यांचे खरोखर नुकसान झाले अशांचे पंचनामे करून त्यांना शासनाकडून तात्काळ मदत मिळवून द्या। शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, शेतीचाही पंचनामा करा आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा अशा पद्धतीने आज भूमिका घेऊन आम्ही आज नायब तहसीलदार साहेबांना भेटलो। त्यांनी सांगितलं की जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पाठवून आम्ही आता तर शेतीचे पंचनामे चालूच केलेत, पण जो राहिला आहे ज्याचं नुकसान झालं आहे त्याचं नाव घेऊन आम्ही त्याचा पंचनामा करतो आणि त्याला मदत मिळेल याची जबाबदारी आम्ही घेतो अशा पद्धतीने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। यावेळी ग्राहक सेना तालुका प्रमुख जितू कुबडे, उपजिल्हा प्रमुख पोपट दांगड, संदीप शेटके, अजित चव्हाण, बाळासाहेब नलावडे, शरद माळी, दीपक रेडेकर आदी उपस्थित होते।